आज सकाळी उठून बघते तर हे मी उठायच्या आधीच कामाला निघून गेले होते. खरं तर हे मला उठवत नाही. असे खूप कमी नवरे असतात जे आपल्या बायकांना न सांगताच कामाला जातात. त्यातलेच हे आहे. कारण हे मला बघत असतात. रात्रभर मुलाला मी एकटी सांभाळत असते. शक्यतो हे पण मला मदत करता, पण मीच त्यांना नाही म्हणत असते कारण ते कामावरून दमून येतात. त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या, यांना आराम करू द्या. आणि तेही मला न सांगता मग कामाला निघून जातात. सकाळी उठवत नाही झोपेतून, झोपलेली बघून निघून जातात. खरं तर मला त्यांचं हेच कौतुक वाटतं. त्यामुळे त्यांच्यावर रागू भरोशी वाटत नाही. आणि राग कोणत्या गोष्टीचा आला हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याआधी स्वतःची तयारी करून घेतली आणि छान बॉडी लोशन वगैरे लावून घेतलं, कारण की हिवाळ्याच्या टायमाला खूपच त्वचा अशी रुखावते, चांगली दिसत नाही. आणि खूप जास्त थंडी वाजत होती. लगेचच मग चहा टाकून घेतला. आणि चहा गरम गरम प्यायची हिवाळ्यात मजाच वेगळी असते. इतकी थंडी वाजते आणि असं वाटतं कधी आपल्याला एकदाचा चहा भेटतो आहे. त्यामुळे पटकन इकडे चहा बनवून घेतला आणि चहा घेतला प्यायला. आणि राग मला ह्या गोष्टीचा आला होता त्यांचा, की आज आम्हाला विहानसाठी खरेदी करायला जायचं होतं कपड्यांची थोडीशी. कारण तो आता वाढत चालला आहे, त्याला आधीचे कपडे बिलकुल येत नाही आहे. पण त्यांना कामावरून सुट्टीच नाही आहे. आणि हे असे ना, यांना सुट्टी जरी दिली ना तर ते घेणार नाही. काय करणार ना, एकट्या माणसावर जबाबदारी असली की ते नाही राहत घरी. खरं तर मला त्यांचं हे कौतुकही येते आणि एक गोष्टीचा राग पण येतो की एखाद्या दिवशी पण ही सुट्टी घेत नाही. तर एकट्या माणसावर जबाबदारी असले तर करावंच लागतं काम. तर जाऊ द्या, काय किती वेळ रुसणार ना मी त्यांच्यावर. म्हटलं जाऊ द्या, आता काय किती वेळ रुसायचं, आल्यावर बघता येईल. कारण मला ह्याच न सांगता कामाला गेले होते. म्हटलं आले की मग बघन यांच्याकडं चांगलं. बरं, मग अशा मोठ्या गोष्टी तर होतच असतात. असं इकडे मी मस्त नंतर कांद्याची पात बनवली होती आणि सोबतीला बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. हे दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं खायला. खरंच गरम गरम बाजरीची भाकर आणि कांद्याची पात तर माझी फेवरेटच होती. तीच घेतली होती खायला. खूप जास्त भूक लागली होती दुपारी. आणि मग बस आजच्यासाठी इतकंच होतं. माझे व्लॉग आवडता असेल तर एकदा लाईक करा नक्की.